नमस्कार, मी डॉक्टर रचना पोळ सारथी क्लिनिकमधून बोलते. आपण मागच्या वेळेस बोललो होतो की दारूची जी ट्रीटमेंट असते, दारू व्यसन मुक्तीसाठीची जी ट्रीटमेंट, त्याचे काय स्टेजेस असतात. तर त्याची जी लास्ट स्टेज आहे त्याला म्हणतात रिलॅप्स प्रिव्हेंशन. म्हणजे पेशंटनी परत दारूकडे वळू नये यासाठी जे काही उपाययोजना केल्या जातात त्याला आपण म्हणतो रिलॅप्स प्रिव्हेंशन. आता यामध्ये बऱ्याच जणांची गल्लत होते. म्हणजे आता अशी स्टेज आहे की पेशंटनी जवळजवळ 7-8 दिवस 10 दिवस दारू पिलेली नाहीये आणि आता आपला प्रयत्न फोकस्ड आहे की हा बाहेर जाऊन परत दारू पिण्याकडे वळू नये. त्यासाठी कोणत्या कोणत्या गोळ्या देता येतात. बरेचदा नातेवाईक असं म्हणतात की अशी गोळी द्या की याची इच्छाच होऊ नये, किंवा अशी गोळी द्या की त्यांनी दारूबद्दल सगळं विसरूनच जावं. अशी कोणतीही ट्रीटमेंट जगात नाही ज्याने माणूस दारूबद्दल विसरून जाईल. आता याच्यामध्ये 2 प्रकारच्या गोळ्या अवेलेबल आहेत. एक ज्याच्याने इच्छा कमी होईल आणि दुसरं ज्याच्याने पिल्यावरती त्रास होईल. पिल्यावरती त्रास होणारी गोळी जवळजवळ तुमच्या सगळ्यांना माहीत असेल. त्याला आपण डायसल्फिराम असं म्हणतो. त्याचे कधी कोणी ड्रॉप्स देतात, कोणी नाकात स्प्रे देतात, कोणी त्याचा पॅच बसवून घेतात, तर आणि कोणी साधी गोळी देतात. तर हे डायसल्फिराम आणि इच्छा कमी करणाऱ्या 1-2-4 प्रकारच्या गोळ्या, हे उपाय आहेत केले जातात जे रिलॅप्स प्रिव्हेंशनसाठी केले जातात. याच्यासोबत काउन्सिलिंग. सो हे झालं दारू व्यसन मुक्तीबद्दल. यात डायसल्फिरामबद्दल आपण अजून बोलणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देईन.